जोडप्याने एकत्र बनवलाच पाहिजे का? म्हणजे तसं नाही, अशी काही प्रथा वगैरे असते का? तर अगं म्हणजे असं अचूक काय मला सांगता येत नाही, पण ही प्रथा ना आपल्याकडे पूर्वीपासून चालू आहे ग. आणि म्हणजे माझ्या सासूबाईंना पण मी हेच विचारलं होतं बरं का, आणि त्यांनी मला जे सांगितलं आणि मला जेवढं समजलं ना मी तेवढंच तुला सांगते. संसार जरी नवरा बायकोचा असला ना तरी सुद्धा अगं अशी घरच्यांची दुसऱ्यांची अशी जबाबदारी येतेच ना अंगावर. पूर्वी माहिती ना तुला एकत्र कुटुंब पद्धती होती, आणि मग अशा घरामध्ये वावरताना ना आपल्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून असं सगळे प्रयत्न करायचे एकमेकांना सांभाळण्याचा. म्हणून ना मुद्दामच नवीन जोडप्याला ना असं एकत्र दोघांनी मिळून प्रसाद करायला सांगायचे. म्हणजे काय व्हायचं की त्यांना एकमेकाशी थोडंसं बोलता यावं, त्यांच्यात थोडीशी जवळीक वाढावी म्हणून मुद्दाम त्यांना असं एकत्र प्रसाद करायला लावायचे. आणि शिरा थोडासा अवघड झाला ना तरी सुद्धा नवरी बरोबर नवराही प्रसाद करायचा ना, म्हणून कोणाला काही बोलताच येत नाही. म्हणजे चेष्टेने असं चिडवायचंय ग, पण मग नवरा नवरी काय करायचं माहिती, मुद्दाम जास्त काळजीने आणि जास्त मनपूर्वक तो प्रसाद बनवायचा प्रयत्न करायचे. हा, म्हणजे तो छानच व्हायला हवा म्हणून. पिंट्या, अरे ती काढून ठेवलेली सगळी लाकडं आणलीस ना? हो. मग आता चुलीची पूजा कर आणि पेटव चूल. मी का? मी का? अरे तू नवरा मुलगा आहेस ना, नवऱ्या मुलांनी चूल पेटवायची असते आणि बायकोनी प्रसादाचा शिरा करायचा असतो. आणि त्यात सुद्धा एकमेकांना मदत करायची असते, कळलं का? चल पेटव चूल. हात जोड आता. आणि मनातल्या मनात म्हण, ह्या घरातली चूल अखंड पेटत राहू दे. घरच्यांना आणि आल्या गेल्यांना सुद्धा अन्न कधी कमी नको पडू दे. पिंट्या, पहिल्या फटक्यामध्ये चूल पेटली पाहिजे. हा, मी काय चूल पेटवायला जात नाही आजी ऑफिसमध्ये, पहिल्यांदा करतोय, त्यामुळे अशी मानगुटीवरती बसू नकोस. करतो प्रयत्न मी. पिंट्या, ती लाकडं डोक्याला लावलीस ना तरी चूल पेटेल. एवढं डोकं तापलंय तुझं. आजी चल चूल पेटव ना. हात सुटता सुटेना, वीण दोघातली तुटेना, वीण दोघातली तुटेना, वीण दोघातली तुटेना. काय रे, सांभाळून. हे काय कर ना. अशी इथे बसलीस ना माझ्या मानगुटीवरती म्हणून होत नाहीये. अरे पण पेटत नाही ती चूल, मग काय करू मी? थांब ना. नाही पेटत आहे आजी. कशी पेटेल बघा, कितीही काही करू दे चूल काही पेटणार नाही. त्यासाठी प्रेम असावं लागतं. ते प्रेम तर दिसतच नाहीये. मी बघू का? प्रयत्न करून बघते. तुम्हाला जमणार आहे? तेच म्हणाले ना, प्रयत्न करते. या. हाय पिंट्या दादा, हाऊ आर यू? आदिरा, कशी आहेस? कुठे आहेस बाळा तू? काय झालं? काही कॉल नाही केलास, काय नाही केलंस? आय एम रिअली सॉरी. तुला माहितीये का, मी इथे आल्यापासून ना सतत काही ना काहीतरी फंक्शन सुरू आहे आणि त्यात मी माझा मोबाईल चार्ज करायला विसरले, म्हणून हे सगळं झालं. आय एम रिअली सॉरी. बघ, मी इथे कान पकडून तुला सॉरी बोलते. ओके? अगं फोन नाही केलास, एक मेसेज करायचा. तुझी काळजी वाटते ना मला. आणि आज पूजा आहे आपल्याकडे, तू आली असतीस तर मला किती बरं वाटलं असतं आदिरा. आय नो, मला यायचं होतं यार. आय एम गोना मिस दॅट. बट यू नो व्हॉट, आमच्या इकडे सुद्धा सत्यनारायणची पूजा आहे. मला सांग पिंट्या दादा,
हे इतके विधी का करावे लागतात रे? म्हणजे बघ, लग्नाआधी पण आपण इतके विधी केले, तर लग्नानंतर पण एवढे विधी? मी काय म्हणते, सगळेच देव एका टेम्पलमध्ये ठेवायचे आणि त्यांची छान पूजा करायची, हो की नाही? नाहीतर मग लग्नानंतर फिरायला कधी जाणार? जाशील जाशील, लवकरच जाशील. बरं मला सांग, बाकी सगळं ठीक आहे घरी? म्हणजे 2 तास भेटणं वेगळं आणि कायमचं एकत्र राहणं वेगळं. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हो पिंट्या दादा, मला सगळं कळतंय. बट यू डोंट वरी, आय एम व्हेरी 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 हॅपी हिअर. एव्हरीथिंग इज सो फॅन्टॅस्टिक हिअर. फक्त आता ना एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. काय झालं बाळ? यू नो ना पिंट्या दादा, मला ना कुकिंग मधलं सी पण येत नाही. मी कधीच केलं नाही, सो मला काहीच कळत नाहीये. त्यात ना मी आता नवीन सून आहे ना, त्यामुळे आईनी मला प्रसादासाठी शिरा बनवायला सांगितला होता आणि तो मला अजिबातच जमत नाहीये. म्हणजे मी खूप प्रयत्न करतेय, बट मी सगळं बिघडवून ठेवलं आहे. गेस मला ना कळत नाही मी काय करू. ध्रुव आणि त्याच्या फॅमिलीला काय वाटेल? काय करू पिंट्या दादा, मला कळत नाहीये. तू एक काम कर ना, आपल्या नेहमीच्या मिठाईवाल्याकडनं प्रसादाचा शिरा ऑर्डर कर. तुला जितका हवा तितका ऑर्डर कर, बाकी सगळं मी बघतो, ठीक आहे? Oh my God, पिंट्या दादा, you have already sorted this out for me. Thank you so much. तुला माहितीये का, माझं टेन्शन इतकं कमी झालं ना आता. Oh God, thank you. काळजी घे. Bye. बाय.